एक होता रामा, एक होती सीता, आणि रामाच्या भावाचं नाव लक्ष्मण, लक्ष्मण. एक दिवस रामाच्या आईने काय सांगितलं, कुठे जावं लागेल? जंगल, किती वर्ष? 14, 14 वर्ष. मग लक्ष्मण काय म्हणे? दादा सोबत आदाना, आणि ते निघून जातात, आणि जंगलात काय बांधतात? मला म्हणतात, घर बांधतात. मग सीतेला भेटायला कोण कोण येतं तिथे? कोण येतं? कोण कोण येतं सांग? कोण कोण येतं? कोण येतं? कोण? बांबू, नाही, एलिफंट. ड्रेसवर नाही करायचं. हा, नीट नीट. एलिफंट. अजून एलिफंट, हा. राजमान, आणि मग ते तिला कोण दिसतं एक दिवस? हरिंदिस, अनुजा, आणि राम त्याच्या मागे. मग जातात, आणि तो हरी नसतो का? लक्ष, कोणतं नाव काय त्याचं? मरी, मरीश. आणि मग राम त्याला काय मारतो? बनमत, आणि तो कसा ओरडतो? मेलो. मेलो मेलो, हा. आणि मग सीता काय म्हणते लक्ष्मणाला? रामाला काय झालं असेल? मजला, बहु झाला असेल, तुम्ही जा. आणि मग तो म्हणतो मी एक रेषा ओढतो. त्या रेषेचं नाव काय? लक्ष्मणेशा, लक्ष्मण रेषा. हा. आणि मग लक्ष्मणेशी, तिथे कोण येत? लक्ष्मण रेषा. हा. आणि तिथे कोण येतो? मग एक जटायू, जटायूने बाम कोण? बमन, आणि मग तो काय म्हणतो सीतेला? अक्टम दई, भिक्षाम देही. मग ती त्याला काय द्यायला जाते? अक्टून, हा. काय द्यायला जाते त्याला ती? काय जाते, काय देते त्याला? दाटपुई, हा. मग तो म्हणतो आतून नको, कुठून दे? बाई, आणि तो कसा हसतो मग? आणि तो कोण असतो? लक्ष, रावण. तो काय करतो सीतेला? कुठं घेतो? कंदवल, आणि विमानात बसवतो. कोणत्या? पुष्प. आणि मग ते विमान उडायला लागतं. ती म्हणते सोड सोड सोड, मला सोड. पण तो सोडत नाही. आणि मग काय होतं? त्यांना कोणता पक्षी भेटतो रस्त्यात? जटायू, जटायू म्हणतो सीता मातेला सोड. पण रावण ऐकत नाही. आणि मग त्याचे काय कापतो? तवायली, तलवारीने काय कापतो? छोटा मंगी, मंगळसूत्र, बांगडी टाकायला लागती. मग ती एक एक करून. हो. आणि मग उडत उडत जातात. मग राम घरी येतो. त्याला त्याला सीता नाही. मग तो जंगलात जातो आणि सीते सीते असा आवाज येतो. मग त्याला कोण भेटतं? जटायू. आणि मग तो काय सांगतो? कोणत्या दिशेला गेली? कोणत्या दिशेला? दक्षिण दिशा. हा. रावण तिला घेऊन गेला. मग ते पुढे पुढे जातात. त्यांना कोण भेटतं? जहन्मान. आणि जहन्मानच्या दोन फ्रेंडचं नाव सुग्रीव. तर म्हणे सुग्रीवचं राज्य कोणी घेतलंय? बालीनी. आणि त्याला त्याचं राज्य मिळवून द्या. मग तो म्हणतो की बरं मी मग सीता मातेला शोधायला मदत करेल. मग तो बालीशी युद्ध करतो आणि राम त्याला मारून टाकतो. आणि मग बाली काय करतो? त्याचे सगळे माकड कुठं शोधायला पाठवतो? जंगलात. आणि कोण कोण जातो? सगळे माकड जातात. आणि मग ते कुठले येतात? समुद्र किनारी येतात. तेव्हा जम्मून तो म्हणतो आता कोण जाणार समुद्र पार करून? तर कोण जात? तो हनुमानला काय म्हणतो? तू काय खूप बदाम शेंगदाणा आणि दूध पितो, तू खूप स्ट्रॉंग आहे. तर तू काय हो? मोठा मोठा हो. आणि जय हनुमान म्हण आणि जा. मग तो मोठा मोठा होतो आणि त्याच्यातून उडून जातो. आकाशात उडून जातो. कुठे जातो? लंकेत. कुठे? आणि तिथे गेल्यानंतर काय होतं? मग त्याला काय आवाज येतो? जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. मग तो म्हणतो अरे याच्यामध्ये लंकेमध्ये जय श्रीराम कोण म्हणता? मग तो जाऊन पाहतो. तो रावणाचा भाऊ कोण असतो? विभीषण असतो. आणि मग तो सांगतो सीता मातेला कोणत्या वाटिकेत ठेवलंय? अशोक वाटिका. आणि मग तो तिथे जातो. आणि मग सीता मातेला काय देतो? तो अंगठी देतो. आणि म्हणतो राम खूप आठवण काढतात म्हणे तुमची, असं असं. आणि मग म्हणतो मला काय लागली? मी थोडेसे काय खाऊ? फळं खाऊ का? आणि मग तो सगळे फळं खातो आणि झाड काय करतो? तोडून टाकतो. आणि मग काय होतं? त्याला सैनिक पकडून घेतात आणि त्याच्या शेपटीला काय लावतात? आग लावतात. आणि मग तो काय करतो? त्याला त्रास होतो. तर मग तो ह्या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावर अशा उड्या मारत मारत सगळीकडं लंकेमध्ये आग लावतो. आणि त्याच्या शेपटीची आग विझवायला कुठे जातो? तो कुठे जातो?
आग समुद्रात जातो आणि मग त्याच्यानंतर तो उडत उडत परत कुठे येतो रामाकडे आणि त्याला सांगतो सीता तिथे लंकेमध्येच आहे. पण हनुमान तर खूप स्ट्रॉंग होता म्हणून तो उडून गेला. पण किती सारे माकड असतात ना मग ते सगळे कसे उडणार म्हणून मग काय होतं मग ते म्हणतात याच्यावरती ब्रिज बांधला पाहिजे. सेतू सेतू हो हो सेतू बांधला पाहिजे. काय बांधला पाहिजे सेतू. त्या सेतूचं नाव राम सेतू. तर म्हणे तुमच्याकडे 2 माकड आहे एक कोणते कोणते हा नल आणि नील. त्यांना सांगा की दगडावरती जय श्रीराम लिहायचं आणि ते दगड टाकायचे. मग ते असे दगड टाकत जातात आणि लिहून आणि मग काय होतं एक मोठा ब्रिज तयार होतं. कोणता सेतू राम सेतू. मग सगळे माकड जातात लंकेमध्ये. मग बालीचा मुलगा असतो अंगद तो जाऊन रावणाला म्हणतो की तुम्ही सीता मातेला सोडून द्या. पण रावण म्हणतो मी सोडणार नाही. मग युद्ध सुरू होतं. मग रावणाचा मुलगा इंद्रजित लक्ष्मणला काय मारतोय बाण मारतो. मग लक्ष्मण बेशुद्ध पडतो. मग नाही मग नंतर विभीषण म्हणतो कोणत्या वैद्याला आणायला पाहिजे संजीवनी बुटी. पण कोणत्या वैद्याला आणायला पाहिजे कोणता वैद्य सुसेन वैद्य. हा मग तो सुसेन वैद्य काय म्हणतो लक्ष्मणाला कोणती बुटी द्यायला पाहिजे हा हो. मग संजीवनी बुटी कुठे मिळत असती कुठे मिळती कोणत्या पर्वतावर कोणत्या हिमालयात मिळते म्हणे. मग कोण जाईल तिथे मग जय हनुमान म्हणतो उठायचं नाही कालवी. जय हनुमान म्हणतो की मी जाऊन आणतो. मग उडतो हिमालयात जातो तो आणि काय होतं तिथे त्याला संजीवनी बुटी माहिती असते का नाही. मग तो खूप मोठा होतो आणि त्या पर्वताच्या खाली काय घालतो हात घालतो आणि सगळा पर्वत उचलून कुठे घेऊन येतो लंकेमध्ये. आणि मग त्याला संजीवनी बुटी देतात आणि लक्ष्मण काय होतो बरा का. आणि मग रावणाशी युद्ध करतो आणि रावणाला मारून टाकतो. तर ज्या दिवशी रावणाला मारतात त्या दिवसाला काय म्हणतात नाही काय दसरा. आणि राम सीता लक्ष्मण पुष्पक विमानात बसून अयोध्येत येतात. त्या दिवसाला आपण काय साजरी करतो काय दिन दिवाळी. आपण सगळीकडे काय लावतो दिवे लावतो. हा मग चला जय जय करून द्या. जय करा जय बाप्पा रुगदाला खूप खूप जय श्रीराम जय हनुमान.